मैं जिसका टाइटल टाइटैनिक हो, आशिकों में जिसका टाइटल टाइटैनिक, मोआ किनारा दिखा करके डुबा दे गया झल्ला, मेरा आशिक झल्ला वल्ला, मेरा बलमा झल्ला वल्ला। हे बघ, तू अजून काही खोटं बोलण्याआधी ना मला तुझ्याशी बोलायचं। चालेल, तू बोल, पण बोल काहीतरी। ही शांतता, हा तणाव फार विचित्र वाटतंय ग। म्हणजे हा तणाव मी निर्माण करतो असं म्हटलो का मी? तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच होता। हे बघ, म्हणून मी तुला भेटायला येत नव्हते, पण तू सतत फोन करून त्रास देत होतास ना, म्हणून मी तुला भेटायला आले, नाहीतर तुला भेटण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती। कुठे रागवतीयस का? मी सांगितलं ना तुला सगळं। खोटं, सगळं खोटं सांगितलंयस तू मला, आणि आता मला सगळं खरं खरं ऐकायचं सुरू। अडकला सुमित ससा या वाघणीच्या तावडीत अडकला। आता तिचा हल्ला सहन करण्याशिवाय त्याला काही एक गत्यंतर नाही। ओ माय गॉड, आज सुमितने सौम्याला जर सगळं खरं सांगून टाकलं तर या जन्मात सौम्या सुमितला परत भेटणार नाही। बी सिरियस। या वीकेंडला राघवचा बर्थडे होता हे कळलंय मला। आता इथून पुढचं मला तुझ्याकडून ऐकायचं। तू त्याच्या बर्थडेसाठी माझ्याशी खोटं बोलून मुंबईत थांबलास। सुमित प्लीज, मला आता खरं खरं ऐकायचं। आज त्या राघवनी मला डिच केलंय। आता सौम्या सुमितला जसं ट्रीट करते ना, तसंच मी राघवला करणार। कर कर, असंच कर, म्हणजे राघव तुला त्याच्या म्युझिकल मधून काढून टाकेल आणि मला सिलेक्ट करेल। अरे यार, सुमित आणि सौम्याच्या लव्ह स्टोरीचा म्युझिकल दी एंड होतोय आणि तुम्हाला राघवच्या म्युझिकलची पडली। युजलेस। तू काहीच बोलत नाही याचा अर्थ मी काय समजू सुमित? बोल पटकन सुमित। आता ही शांतता, हा तणाव नकोसं वाटत नाहीये तुला? मला उत्तर हवंय आत्ताच्या आत्ता सुमित। ओके, आता ऐक। राघव, हॅलो राघव बोल। सुम्या ऐक ना सुम्या, यार विण्याचं स्वप्न खरं ठरलं। म्हणजे? सुम्या मेजर लोचा झालाय। तू काही करून प्लीज घरी निघू दे। तू सुम्या, मला काहीच सुचत नाहीये यार। हो, तू आधी शांत हो आणि काय झालंय ते मला सांग। काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना। मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं। खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। पल्लू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते। तू
काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभ्या, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके